जुन्नर तालुक्याची जनता राहणार आहे. कुणीच आवाज उठवला पाहिजे, त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. जर त्यांनी गळचिपी केली आणि आपला आवाज दाबला आणि आपण जर शांत राहिलो तर आपल्याला असंच शांत बसावं लागेल. आणि हे करोडो रुपये कमवून 29च्या इलेक्शनला मतामागे 5,000 10,000 रुपये वाटून परत जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी होणार आणि आपण त्यांच्याकडे बघत बसणार. विषय क्रमांक 2, ह्या महाशयांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणतात, नाही केला. अरे शिवरायांचा मावळा शिलेदार म्हणता, मग त्यांची शपथ घ्या. प्रवेश केला की नाही केला सांगा. पक्षांतर बंदी असताना विधान अध्यक्षांकडे कोर्टात केस चालू आहे. जर पक्ष प्रवेश केला तर तुमची आमदारकी जाणार. मग का घाबरताय? टक्केवारीबद्दल जर बोलायला गेलं तर मी पहिल्यांदाच तुम्हाला उदाहरण दिलं आहे मार्केटच्या दलालाचं. 30 टक्केवारी आज जुन्नर तालुक्यात चाललेली आहे. एक छोटंसं उदाहरण देतोय. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. टोटल शाळा 15 ते 20 कोटीचं प्रोव्हिजन आहे. कामही चालू झालीत. माझ्याही ओतूरच्या 2 शाळांची कामं झालीत. निकृष्ट दर्जाची कामं झालीत. मी पाहणी केली. 1-1 कोटीचं काम काढले. ठेकेदार एकच. म्हणजे त्यांना टक्केवारी घ्यायला वाणीसाहेब सोपं जातं. कोल्हे साहेब, पत्रे जुनेच, काम खाली केले नवीन, पण वर पत्रे जुनेच, नवीन पत्रे टाकले नाही. त्याची मी बातमी करणार आहे आपल्याच माध्यमातून.